एक लग्न प्रेम कहाणी भाग 10. संध्याकाळचे 7 वाजता सगळे एम्प्लॉई घरी जात असतात. अवनी, चल ना घरी, चल मी तुला सोडते, अंजली बोलते. नाही नको अंजली, मी जाते ना, उगीच तुला त्रास कशाला. अवनी, त्यात कसला त्रास आलाय गं, तू सांग, तुझं घर कुठे आहे, मी तुला सोडते तिथे. काय करू, जाऊ का. नाही नको, यांना समजलं तर हे उगीचच माझ्यावरती चिडतील. आधीच माझ्यावरती हे खूप रागावलेले आहेत. अवनी विचार करत होती. काय झालं अवनी, चल ना, कसला विचार करतेस. नाही काही नाही अगं अंजू, तू जा ना, मी जाईन. अवनीला असं बघून अंजूला काहीतरी नक्कीच गडबड आहे असं वाटत होतं. अवनी काहीतरी लपवत आहे असं अंजलीला वाटत होतं. ती थोडा विचार करते आणि बोलते, बरं ठीक आहे, मी निघते, तू सुद्धा लवकर निघ आणि नीट घरी जा, बाय. ओके चल बाय, अवनी बोलते. अंजली तिथून निघून जाते. तोपर्यंत अवनीच्या जवळ विकी येतो. वहिनी चला, मी तुम्हाला घरी सोडतो. पण ते काय झालं वहिनी, चला ना. अवनी मात्र सिद्धार्थला इकडे तिकडे बघून शोधत होती. ते भाऊजी म्हणजे हे कुठे आहेत, हे घरी नाहीत का येणार. विकीने कानामध्ये ब्लूटूथ घातला होता आणि कोणाशी तरी तो कॉलवरती बोलत होता. पण अवनीला माहितीसुद्धा नव्हते की विकी सिद्धार्थबरोबर बोलत आहे. सिद्धार्थने मुद्दामच विकीला कॉल केला होता कारण अवनी काय बोलते हे त्याला ऐकायचं होतं. वहिनी काय झाले, तुम्ही नाराज का आहात आणि हे तुमच्या हाताला काय लागलेलं आहे. हे भाऊजी ते काम करताना थोडं लागलं, बाकी काही नाही. अवनीचा आवाज ऐकून इकडे सिद्धार्थ थोडा खुश झालेला होता, पण तिला त्याच्यामुळे लागलंय हे ऐकून त्याला वाईट वाटलेलं होतं. भाऊजी हे कुठे आहेत, मला वाटलं आपण तिघेजण एकत्र घरी जाणार आहोत, पण आता हे तर मला कुठे दिसत नाहीत. सिद्धार्थ आला नाही म्हणून अवनी थोडी नाराज झालेली होती आणि ते स्पष्ट तिच्या चेहऱ्यावरती दिसून येत होतं. वहिनी ते काय झालं, सिद्धार्थला ना थोडं काम आहे, त्यामुळे तो आता आपल्यासोबत येऊ शकणार नाही, आपण पुढे जाऊया ना. बरं ठीक आहे, अवनी नाराज होऊन बोलते. सिद्धार्थ सगळं काही बोलणं ऐकत होता. त्याने विकीलाच अवनीला घरी सोडायला सांगितलेले होते आणि त्याने मुद्दामच विकीला कॉल करायला सांगितलेला होता. सिद्धार्थला आता खूप वेगळी फिलिंग येत होती. अवनीचा आवाज ऐकतच राहावा असं त्याला आतून वाटत होतं. त्याला आता जे वाटत होतं ते आधी त्याला कधीच वाटलेलं नव्हतं. अगदी अंतरासोबत असतानासुद्धा त्याला अशी फिलिंग वाटलेली नव्हती. विकी आणि अवनी दोघेही घरी जातात. दोघांना आलेलं बघून विक्रम अवनीला आजच्या पहिल्या दिवसाबद्दल विचारणारच होते, तोपर्यंत त्यांचे लक्ष अवनीच्या हाताकडे जाते. अवनी बेटा, हे काय झाले, तुझा हात एवढा का लाल झालेला आहे. अवनीचा हात इतका नाजूक होता की काही लागले की लगेच दिसून येत होते. काही नाही बाबा, ते ऑफिसमध्ये काम करत असताना थोडंसं लागले, बाकी काही नाही. नक्की ना. हो बाबा. खरं तर विक्रमला काहीतरी वेगळी शंका आलेली होती. हे सिद्धार्थचे तरी काम नसेल ना, असे त्यांना राहून राहून सारखेच मनाला वाटत होते. बरं, अवनी आणि विकी दोघेजण तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा, दमला असाल ना, विक्रम बोलतात. विकीसुद्धा देशमुख फॅमिलीमध्येच राहत होता, त्यामुळे विकी बोलतो, हो अंकल. विकी आणि अवनी दोघेही आपापल्या रूममध्ये निघून जातात. ते तिकडे रात्री सगळेजण डिनरसाठी एकत्र डायनिंग टेबलजवळ जमा झालेले होते, पण सिद्धार्थ अजूनही घरी आलेला नव्हता. इकडे मात्र जेवताना अवनीची नजर फक्त सिद्धार्थला शोधत होती, पण तिला सिद्धार्थ नक्की कुठे आहे, घरी आलेला आहे की नाही हे सुद्धा माहिती नव्हतं. सिद्धार्थ नव्हता, त्यामुळे अवनीसुद्धा थोडेफार खाते आणि लगेचच रूममध्ये निघून जाते. रात्री 12च्या दरम्यान सिद्धार्थ अवनीच्या रूमचा दरवाजा हळूच उघडतो. आतमध्ये येऊन बघतो तर अवनी बेडवरती झोपलेली होती. ऑफिसच्या पहिल्याच दिवशी ती खूप दमलेली होती, त्यामुळे तिला खूप गाढ झोप लागलेली होती. सिद्धार्थ हळूच अवनीच्या जवळ येऊन बेडवरती बसतो आणि अवनीचा हात हातात घेऊन तिचा हात अजूनही लाल झालेला होता. आय एम सॉरी अवनी, रागात मी तुला जास्त हर्ट केले ना, सिद्धार्थ मनातच बोलत होता. तोपर्यंत त्याचे लक्ष अवनीच्या चेहऱ्याकडे जाते. अगदी लहान बाळाप्रमाणे अवनी झोपली होती. तिचे ते गुलाबी ओठ सिद्धार्थला खुणावत होते. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे अवनीचे केस उडत होते आणि सारखे तिच्या गालावरती येत होते.
सिद्धार्थ हळू तिचे केस कानाच्या पाठीमागे सारतो आणि तिच्या कपाळावरती किस करतो. हळूहळू तो तिच्या ओठांजवळ येत असतो आणि अचानक त्याला समजते की तो भावनेच्या भरामध्ये हे नक्की काय करत आहे. ओ नो, हे मी काय करत आहे? माझा असा कसा कंट्रोल सुटू शकतो? ती झोपली असताना मी असं कसं चुकीचं वागू शकतो? सिद्धार्थ विचार करतच पटकन उठतो. तोपर्यंत अवनी झोपेतच सिद्धार्थचा हात पकडते. सिद्धार्थ अवनीजवळ परत येतो आणि तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे बघू लागतो आणि हळूच तिचा हात त्याच्या हातामधून सोडवतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. सकाळी अवनी उठते आणि बघते तर घड्याळात 7 वाजून गेले होते. बापरे, आज खूपच उशीर झालेला आहे मला उठायला. असं कसं होऊ शकतं? जर ऑफिसला जायला लेट झाला तर हे नक्कीच ओरडतील. त्यांचा राग म्हणजे नकोच रे देवा. अवनी बडबड करत उठते आणि ऑफिससाठी तयार होते. खाली सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले होते. अवनीसुद्धा ब्रेकफास्टसाठी येते. तिथे सिद्धार्थला बघून अवनीचा चेहरा फुलतो. कालपासून नाराज झालेली अवनी आज आनंदी होते. कालपासून तिने सिद्धार्थला बघितले नव्हते. डिनरसाठी सुद्धा सिद्धार्थ खाली आलेला नव्हता, त्यामुळे ती थोडी नाराज झालेली होती. पण सकाळी सकाळी त्याला बघून ती खूप खुश झालेली होती. अवनी सिद्धार्थच्या जवळ येते. अहो, तुम्ही काल कुठे होता? म्हणजे काल तुम्ही आमच्यासोबत घरीसुद्धा आला नाही आणि रात्री डिनरसाठी सुद्धा तुम्ही नव्हता. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ खरं तर खूप खुश झालेला होता. अवनी एकदम लहान मुलांसारखंच जाब विचारत होती. पण सिद्धार्थला हे सगळं काही घरच्यांसमोर दाखवून द्यायचं नव्हतं. त्यामुळे सिद्धार्थ कडक शब्दात बोलतो. का? तुला काही प्रॉब्लेम आहे का? माझी लाईफ, मी काहीही करू शकतो. लग्न झालं आहे म्हणजे तू असं समजू नकोस की मी माझी प्रत्येक गोष्ट तुला सांगितली पाहिजे. तू तुझ्या लिमिटमध्ये राहा. तुझ्या कामाशी फक्त संबंध ठेव, ओके? सिद्धार्थ असं बोलल्यावर अवनीला खूपच वाईट वाटते. ती काहीच न बोलता थोडंफार खाते आणि तिच्या रूममध्ये जाते. सिद्धार्थ, हे तू काय बोलला सगळ्यांसमोर? ती फक्त तुला कुठे होतास इतकंच विचारत होती ना? मग तू असे बोलायला नको पाहिजे होतेस. तुला माहिती आहे ना तुमचे लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालेले आहे. मग एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न का तू करत नाहीस? आणि आता तू जे काही बोललास ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. आजी बोलतात. सिद्धार्थसुद्धा थोड्या रागातच बोलतो. सिद्धार्थ काहीच न बोलता ऑफिसला निघून जातो. काय मला गरज होती यांना असं बोलायची? मी उगीच त्यांच्याकडून अपेक्षा ठेवते. मला वाटले चेंज झाले असतील. एखाद्याला इतकं हर्ट होईल असं बोलू नये. पण मी पण ना कोणाच्या बाबतीत अपेक्षा ठेवत आहे? यांना तर काहीच वाटत नाही. मी आता यांच्यापुढे ना जास्तीत जास्त जायचं टाळेनच. अवनीला वाईट वाटलं होतं. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तोपर्यंत विकी येतो. वहिनी कुठे आहात? आपल्याला ऑफिसला जायला उशीर होत आहे. येताय ना तुम्ही? हो भाऊजी, आले. अवनी पटकन तिचे डोळे पुसते आणि तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी निघते. सिद्धार्थ आधीच ऑफिसमध्ये गेलेला होता. पूर्ण रस्त्यात अवनी विकीसोबत काहीच बोलत नव्हती. सिद्धार्थ सकाळी जे काही बोलला त्यामुळे तिचा मूड ऑफ झालेला होता. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर अवनी गाडीमधून उतरते आणि लगेचच तिच्या केबिनमध्ये जाते. अवनीला शांत बसलेलं बघून विकीला राहवत नव्हते. विकी लगेचच सिद्धार्थच्या केबिनमध्ये जातो. सिद्धार्थ, हे तू काय केलेस? सकाळसमोर तू वहिनींना असे का बोललास? जराही तू त्यांच्याशी नीटसुद्धा बोलू शकत नाहीस का? तुला माहिती आहे आज येतानासुद्धा त्या काहीच बोलत नव्हत्या. तुझ्यामुळे त्यांचा मूड ऑफ झालेला आहे. विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थला थोडे वाईट वाटते. पण विकीसमोर त्याला हे दाखवायचे नव्हते. ओह रिअली? तिला समजायला पाहिजे ना मला काय विचारायचे आणि काय नाही ते. तिला वाटतं लग्न झाले म्हणजे ती कशीही माझ्याशी वागू शकते. तर तसं अजिबात नाही. सिद्धार्थच्या बोलण्याशी काहीही अर्थ नाही म्हणून विकी फक्त याचं काहीच होऊ शकत नाही अशा प्रकारे मान हलवतो आणि त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. खूप वेळ झालं सिद्धार्थ अवनीची वाट बघत होता. पण अवनी सकाळपासून सिद्धार्थच्या केबिनमध्येच आली नव्हती. अवनी त्याची PA असल्यामुळे त्याला त्याचे दिवसाचे शेड्यूल सांगायची. पण आज ती त्याच्या केबिनमध्ये आलेलीच नव्हती. आज काय झालं आहे अवनीला? इतकी हर्ट झाली आहे का? माझ्या केबिनमध्ये सुद्धा आली नाही. कॉल करून बोलवतोस त्याशिवाय ती येणार नाही. सिद्धार्थ मनात विचार करतो. काही वेळानंतर सिद्धार्थ अवनीला कॉल करतो. हॅलो हॅलो अवनी दुसऱ्या बाजून बोलते. पटकन केबिनमध्ये ये. सिद्धार्थ खडक शब्दात बोलतो. ओके सर. अवनी बोलते. मी आय कम इन सर? अवनी दरवाजाजवळ येऊन बोलते. येस कम इन. अवनी आतमध्ये येते पण काहीच बोलत नाही. किती उशीर झाले मी तुझी वाट बघत आहे. तू मला आजचे शेड्यूल सांगितलेच नाहीस. तुला जर काम करायची इच्छा होत नसेल ना तर तसं तू मला क्लिअर सांग. मी ड्रायव्हरला फोन करतो आणि तुला घरी सोडायला सांगतो.
सॉरी सर. अवनी मान खाली घालून बोलते. केबिनमध्ये आल्यापासून अवनीने वरती बघितलेच नव्हते. तिची नजर फक्त खाली होती. अवनी सिद्धार्थला त्याचे शेड्यूल सांगू लागते आणि सांगितल्यानंतर अवनी लगेचच बाहेर निघून जाते. अरे यार, लगेच कशी काही बाहेर गेली, काही बोललीसुद्धा नाही. सिद्धार्थ मनामध्ये विचार करू लागतो. तो विचार करतच कोणाला तरी कॉल करतो आणि बोलतो, हॅलो, एक महत्त्वाचे काम आहे. कॅमेरा तिथे आज बसलाच पाहिजे आणि ही बातमी कोणाला समजली नको पाहिजे, अगदी अवनीलासुद्धा. हे काम आजच्या आज अर्ध्या तासात झालं पाहिजे. एवढं बोलून सिद्धार्थ कॉल कट करतो आणि थोड्या वेळाने त्याचा लॅपटॉप सुरू करतो आणि त्याने जो CCTV बसवलेला होता त्यात अवनीला बघू लागतो. अवनी तिचे काम करत होती. अवनी, लंच ब्रेक झाला आहे, तू जेवणार नाहीस का? अंजली केबिनमध्ये येत विचारते. यावेळी अंजलीबरोबर साहिलसुद्धा होता. हो, जेवेन ना, पण हे एवढं काम राहिले आहे ते करते मग जेवते. तोपर्यंत तुम्ही पुढे व्हा. हां, ओके. बरं अवनी, हा आहे साहिल, आपल्याच डिपार्टमेंटला काम करतो. हॅलो. साहिल हात पुढे करतो. हॅलो, मी अवनी. अवनीसुद्धा बोलते आणि साहिलच्या हातामध्ये हात देते. इकडे सिद्धार्थचे लक्ष अवनीकडे होते. अवनी काय करते, कोणाशी बोलते, दिवसभर तिच्या केबिनमध्ये काय करते हे बघण्यासाठीच खरं तर त्याने CCTV कॅमेरा सुरू केलेला होता. सिद्धार्थला अवनीची मैत्रीण म्हणजे अंजली चांगलीच माहिती होती. पण साहिलला बघून सिद्धार्थला खूपच राग आलेला होता. तो खूपच चिडतो. हिला किती वेळा सांगितले हातात हात द्यायचा नाही, फक्त बोलतासुद्धा येते, पण नाही, असे ऐकणार नाही ही. हॅलो मिस अवनी, पटकन माझ्या केबिनमध्ये या. सिद्धार्थ रागात फोन करून बोलतो. अंजू, साहिल, तुम्ही प्लीज जेवा, माझ्यासाठी नका थांबू. सरांनी मला केबिनमध्ये बोलवलेलं आहे, मी जाऊन येते. अगं पण अवनी, आत्ताच लंच ब्रेक झालेला आहे, मग आता काय काम आहे सरांचे? नाही माहिती गं, मी येते ना बघून, तोपर्यंत तुम्ही जेवा. मे आय कम इन सर? येस, कम इन. मिस अवनी, या 4 फाईल आहेत, या मला परवापर्यंत पूर्ण पाहिजे, समजलं? येस सर. अवनी फाईल घेते आणि तिच्या परत केबिनमध्ये जाते. ती तिच्या केबिनमध्ये बसून काम तिचं पूर्ण करत होती. हे अवनी, तू लंचसाठी सुद्धा आली नाहीस, खूप काम आहे का? अरे नाही रे साहिल, या काही फाईल्स आहेत त्या परवापर्यंत पूर्ण करायच्या आहेत, तेच करत आहे बघ. मग अवनी, मी तुझी काही मदत करू का? अरे नाही नको, तुलासुद्धा तुझी कामं असतील ना, ती तू कर, मी हे करते. नक्की ना? हो नक्की. ओके, काही हेल्प पाहिजे असेल तर मला नक्की सांग. हो नक्कीच सांगते, अवनी बोलते आणि साहिल तिथून निघून जातो. आणि हे सगळं काही इकडे सिद्धार्थने बघितलेलं होतं. सिद्धार्थ साहिलवरती खूपच चिडलेला होता. इकडे अवनीला एका अननोन नंबरवरून कॉल येतो. हॅलो, तुम्ही अवनी मॅम बोलत आहात ना? हां, येस मॅम, मी खाली येऊन उभा आहे, तुम्ही पटकन तुमच्या आवरून खाली या. सिद्धार्थ सरांनी तुम्हाला घरी सोडायला सांगितले आहे. एवढं बोलून कॉल कट होतो. हॅलो, पण मी काय येऊ? अवनी काही बोलतच होती तोपर्यंत कॉल कट झालेला होता. अवनी रागात सिद्धार्थच्या केबिनमध्ये जाते. अहो, हे काय तुम्ही चालवले? मी आता घरी जाऊन काय करू? एक तुम्ही तर बोलता की फाईल पूर्ण कर आणि आता तुम्ही बोलता घरी जा. अवनी ज्या पद्धतीने बोलत होती त्यावरून सिद्धार्थला अंदाज आलेला होता की अवनी चिडलेली आहे. मिस अवनी, एक लक्षात ठेवा, आता तुम्ही ऑफिसमध्ये आहात. सिद्धार्थ थोड्याशा रागात बोलतो. सॉरी सर. अवनी खाली मान घालून बोलते. तुला जे काही काम दिलेले आहे ना, ते 2 दिवसात तुला पूर्ण करायचे आहे, त्यामुळे ते काम तू घरी जाऊन कर. अवनी काहीच न बोलता बाहेर जायला निघते. तोपर्यंत सिद्धार्थ पटकन अवनीचा हात पकडतो. जोरात सिद्धार्थने ओढल्यामुळे अवनीचा तोल जातो आणि अवनी सिद्धार्थच्या मांडीवरती बसते. अवनी तिथून जाण्याचा प्रयत्न करत होती, पण सिद्धार्थ अवनीला सोडतच नव्हता. सर प्लीज मला सोडा, मला जाऊ दे. तरीसुद्धा सिद्धार्थ तिला जाम पकडतो. सर, आत्ताच तुम्ही बोलला ना हे ऑफिस आहे, मग ऑफिसप्रमाणे तुम्हीसुद्धा वागा ना. अवनीच्या मनात खूप राग होता आणि डोळ्यात पाणीसुद्धा होतं. अवनीचा राग बघून सिद्धार्थ तिला सोडतो. इकडे अवनी पटकन तिच्या केबिनमध्ये जाते आणि सगळं काही सामान घेऊन घरी जायला निघते. हे अवनी, आता कुठे चाललीस? साहिल अवनीला बघून बोलतो. ते मी घरी चालली आहे. काय, एवढ्या लवकर का? आत्ता तर 3 वाजले आहेत. हो साहिल, पण हे काम मला परवापर्यंत द्यायचे आहे पूर्ण करून, मग मी हे काम घरी जाऊन करते ना. ओके, ठीक आहे. इकडे अवनी आणि साहिलचे बोलणे सिद्धार्थ ऐकतच होता. आणखीन एकदा साहिलला अवनीजवळ आलेलं बघून सिद्धार्थ खूपच चिडतो. या साहिलला नक्की काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, सारख्या अवनीशी काय बोलायचे असते याला. सिद्धार्थ रागातच केबिनमधून बाहेर येतो. काका चला, माझे झाले आहे सगळे. अवनी ड्रायव्हरला बोलते. काका तुम्ही जावा, मी सोडतो अवनीला घरी. सिद्धार्थ गाडीजवळ येत बोलतो. तुम्ही? अवनी आश्चर्याने सिद्धार्थकडे बघत बोलते. सिद्धार्थ काहीच न बोलता ड्रायव्हिंग सीटवरती जाऊन बसतो.
पटकन बस. सिद्धार्थ रागात अवनीकडे बघत बोलतो. अवनी जास्त काहीच न बोलता सिद्धार्थच्या शेजारी जाऊन बसते. सिद्धार्थ रागामध्ये खूपच फास्ट गाडी चालवत होता. गाडीचे एवढे स्पीड बघून अवनी मात्र खूप घाबरलेली होती. अहो प्लीज गाडी हळू चालवा, मला भीती वाटते. पण सिद्धार्थ काहीच ऐकत नव्हता. त्याने गाडीचे स्पीड जास्त वाढवलेले होते. गाडीचे एवढे स्पीड होते की गाडीमध्ये पुढे शोची जी काही छोटी छोटी दगड होते ते अचानक गाडीच्या स्पीडमुळे अवनीच्या हातावरती पडतात. आधीच अवनीच्या हाताला जखम झालेली होती आणि आता आणखीनच रक्त येत होते. अहो प्लीज गाडी थांबवा, अवनी रडत बोलते. सिद्धार्थचे लक्ष अवनीच्या हाताकडे जाते. हाताला तिच्या जखम झालेली बघून सिद्धार्थ पटकन गाडी थांबवतो. अवनी पटकन गाडीचा दरवाजा ओपन करते आणि गाडीमधून खाली उतरते आणि रस्त्याने एकटीच रडत रडत पुढे जाऊ लागते. तेच अवनीला असं एकटी जाताना बघून सिद्धार्थसुद्धा गाडीमधून उतरतो आणि अवनीच्या पाठीमागे जात बोलतो. अवनी थांब, कुठे चाललेली आहेस? प्लीज आता तरी तुम्ही मला एकटीला सोडा, मला नाही यायचं तुमच्यासोबत, माझे मी घरी जाईन. अवनी रडत रडत रस्त्याने जात होती. लिसन अवनी, मी सोडतो तुला घरी. काही गरज नाही त्याची. सिद्धार्थ अवनीचा हात पकडतो. अवनी प्लीज ऐकून तरी घे. अवनी सिद्धार्थचा हात झिडकावून चालू लागते. सिद्धार्थ पटकन अवनीजवळ येतो आणि तिला डायरेक्ट उचलून गाडीमध्ये बसवतो. अहो प्लीज मला सोडा, मला नाही यायचं तुमच्यासोबत. पण सिद्धार्थ मात्र अवनीचे काही ऐकत नव्हता. तो तसाच तिला उचलतो आणि गाडीमध्ये बसवून घरी तिला घेऊन निघून जातो. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल. बाय, टेक केअर.